मी हर्षवर्धन. आणि ज्या कामासाठी आपण पैसे घेतो ते काम चूक व्हायला पाहिजे. आरसा घरात आहे ना आपल्या, त्यात अवतार बघा जरा स्वतःचा. ग्रहण सुटल्यानंतर दान मागायला येतात ना, तशा दिसताय. पाणी. हो हो हो. हा मग कर तयारी. हॅलो ताई, काकू येते, मी जाते. बाय बाय. सावरी, तू इथे, तू बरी आहेस ना? मी? मला काय झालंय? शाळेत शिकवतेस अजून? नाही, रजेवर आहे मी. रजेवर? का ग? म्हणजे नाही नाही नाही, तसं काही विशेष नाहीये. पण माझी खूप रजा शिल्लक होती, म्हणून म्हटलं एकदा संपवून टाकावी. बास आता, माझी उलट तपासणी बास. आणि तुमचं काय? म्हणजे ऑफिस सुटून बराच वेळ झाला असेल ना? तुमची बायको रागवत नाही का तुम्हाला? अगं म्हणलं ना मी इथे कामासाठी आलो होतो. आणि तसंही एवढं लवकर घरी जाऊन करायचंय काय? म्हणजे अगं मस्करी केली मी. आपली गंमत. चला, मला आता निघायला पाहिजे. अगं इतक्या दिवसांनी भेटलीस, एक कप चहा? नाही सचिन, खरंच सॉरी. म्हणजे आता मला फार वेळ नाही थांबता येणार. आपण परत कधीतरी ठरवून भेटूयात ना. मी तुम्हाला माझा नंबर देते ना, फॉरवर्ड करते. तुमचा नंबर तोच आहे ना? हो. आया प्रसाद. बाय. काय हो, किती उशीर केलात? सॉरी अगं, आज जरा जास्त काम होतं. माझा आज दिवसभर उपास होता, माहिती आहे ना तुम्हाला. हो सॉरी. नाही म्हणजे तसं लक्षात होतं माझ्या, पण तू जेवून घ्यायचंस ना, कशाला थांबलीस? आता हे पण तुम्हीच सांगा मला. नंदिनी, हे बघ, मी सुद्धा दिवसभर ऑफिसमध्ये काम करून खपून आलो. अजून पायातून बूटही काढलं नाही. प्लीज घरात आल्याला कटकट करू नकोस. केली ना सुरू हिने कटकट. अगं नवरा दिवसभर दमून आलाय, त्याला पाणी विचारायचं सोडून जाब विचारते ही. आई, तू मध्ये पडायची गरज नाहीये. अरे असं कसं म्हणतोस रे माझ्या सोन्या? काही झालं तरी शेवटी मी तुझी आई आहे. चहा करू का तुझ्यासाठी? छान पैकी आल्याचा चहा करून देते तुला. काहीही गरज नाही आहे. आणि पुन्हा एकदा तुम्हा दोघींच्या भांडणामध्ये माझा बकरा खाणं बंद कर. नाहीतर आता उशिरा येतोय, एक दिवशी परत येणारच नाही. काय करताय? दुखतंय अजून? स्टूल लागलं ना?
हो. तोडून टाकणार आहे मी ते उद्या. नाही नाही, ज्या गोष्टीमुळे तुला त्रास झाला ती गोष्ट या जगातच असता कामा नये. नाही, पण चूक माझीच होती नाही, ना. चूक माझी होती. तुला एवढं लागलेलं असताना मी चिडलो तुझ्यावर. साधं तुला विचारलं पण नाही की काय झालं, कशामुळे लागलं. काय शिक्षा आहे माझी? शिक्षा? चूक झाली तर शिक्षाही झालीच पाहिजे. सांग. नाही, जाऊ दे ना, नको तो विषय. बघा हर्षवर्धन भोसले, तुम्हाला शिक्षा करावी एवढी सुद्धा लायकी नाही तुमची. हो, असं काय म्हणताय? आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याला शिक्षा देता येते का? काय एवढं प्रेम करतेस तू माझ्यावर? का? असले प्रश्न काय विचारता? माझ्याकडे उत्तरं नाहीत त्याची. तुला ज्या प्रश्नाचं उत्तर देता येईल असा प्रश्न विचारू. मी नागपूरला चाललोय उद्या सकाळी धनाजीराव मानेंना भेटायला. त्यांना तुला सुद्धा भेटायचंय. येशील माझ्या बरोबर नागपूरला? हो. गुड, व्हेरी गुड. चल झोप आता, सकाळी लवकर उठायचंय. गुड नाईट. झाली तयारी? हो. ही साडी नेसणार आहेस तू? का? बरी नाहीये? ही फक्त बरीच आहे. आपण कोणाकडे चाललोय ठाऊक आहे तुला? धनाजीराव माने. आणि तिथे तू कोण म्हणून येतेस हे माहितीये तुला? अर्थातच तुमची बायको म्हणून. माझी बायको, हर्षवर्धन भोसलेंची बायको. ती बरी नाही, उत्तमच दिसायला हवी. आणि 4 चांगले उत्तम दागिने सुद्धा घालायचे. हर्षवर्धन भोसलेंच्या बायकोनी असं उघड्या गळ्याने 4 चौघांसमोर येणं, विशेष करून धनाजीराव माने सारख्या माणसासमोर, मला कधीही आवडणार नाही. अहो पण धनाजीरावांनी मला अगदी लहानपणापासून पाहिलंय. अगदी परकर पोलक्यात. कारण बाबांचे जुने मित्र आहेत ना ते. आणि आता तू हर्षवर्धन भोसलेंची पत्नी म्हणून चालली आहेस, मोहित्यांची लेक म्हणून नाही. लवकर तयार हो. वाट बघतोय खाली.
कंटाळा आलाय हो मला. रोज 1 तास व्यायाम करायला सांगतात, ध्यान करायला सांगतात, कडू चाटण काढे प्यायला देतात. ते प्यावेच लागणार ना. बरं व्हायचंय ना तुम्हाला. हो, मला माझ्या पायावर उभं राहायचंय. पायावर उभं राहायचंय. 2 महिन्यानंतर तुम्ही मला धावताना दिसताय. हे कोणी सांगितलं तुम्हाला? इथल्या आयुर्वेदाचार्याने. त्यांनाच भेटून आलोय आता. हो, इथं काही नाही. माझ्या मित्राची बहीण 6 महिन्यात बरी होऊन घरी गेली इथून. त्यानेच मला इथला पत्ता दिला. तेव्हाच तुम्हाला इथे घेऊन आलो मी. बरं, काही फरक जाणवतोय का? हो, तर खरं तर इथलं वातावरण इतकं प्रसन्न आहे ना, खूप बरं वाटतं. आता तर मी माझ्या पायांच्या बोटांची हालचालही करू शकते. कुबड्यांचीही गरज वाटत नाही आता. हो, पण चालताना कशाचा तरी आधार घ्यावा लागतो. 5-6 पावलं टाकली ना की पायात कळ येते आणि त्राणच निघून जातं पायातलं. होणार, सगळं व्यवस्थित होणार. तुम्ही फक्त तो मनाचा दुबळेपणा तेवढा झटकून टाका बस. आणि कशीही असली गोड कडू तरी ती चाटणं घ्यावीच लागणार. बरं व्हायचं ना तुम्हाला. तुम्ही ह्यांना सांगितलं का मी कुठे आहे ते? नाही, अजून तरी नाही. शोध घेतायत तुमचा, घेऊ देत. मी ठरवलंय. मला सरप्राईज द्यायचं आहे मयेकर सरांना. तुम्ही स्वतःच्या पायाने चालत घरी गेलात की माझं काम संपलं. तुमच्या घटस्फोटाचं कुठपर्यंत आलंय? काउन्सिलरने बोलवलंय आम्हाला, पण त्यांना आम्ही दोघं समोरासमोर हवेत. पण आमच्या बायकोचा पत्ताच नाहीये. म्हणजे तुम्ही एकदा सुखरूप घरी गेलात ना की दोन्ही संसार सुखी होतील. तुमचा आणि मयेकर सरांचा, माझा आणि अस्मिताचा. तुम्ही फक्त लवकर बऱ्या व्हा बस. खरंच? म्हणजे तुमचा घटस्फोट होणार नाही आता? छे, माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे आणि माझ्या प्रेमाचा विजय होणार. आमचा घटस्फोट नाही होणार. तुमच्या तोंडात साखर पडो. अहो, साखर काय, पेढे वाटीन मी, सत्यनारायण घालीन. आणि त्या सत्यनारायणाला तुम्ही जोड्याने यायचं. स्वतःच्या पायानं चालत तीर्थप्रसाद घ्यायचा. दादा, चंद्रपूरचे मेहमान आले ते. मेहमान नाही रे दाजी, माई पोटी आहे ती. ज्या कपाट्यात ठेवलेली पिशवी आधीच आणून ठेवली. जी. सावरी म्हणतात ना ग पोरी तुले. आज किती दिवसांनी कोणी मला सावरी म्हणून हाक मारली. नमस्कार. हा, आयुष्यमान हो, आयुष्यमान हो. जावई बापू, रघुनाथाची म्हणजे माझीच पोट्टी आहे बरं का. हिला नीट सांभाळ, नाही तर माझ्याशी गाठ आहे भाऊ. हा. त्याला मस्करी लय झाली. या आधी ये. या या जावई बापू या. ये पोरी ये. बस बस. आपण बस बस. हा हा हा. दे दे. घे. काका, हा, एवढं कशाला? अगं घे पोरी घे घे. आम्हाला मुलगी नाही. एक शार्दूल होता, तोही गेला. घे. हा. नमस्कार करते काका. अरे हो हो, किती वेळा वागशील पोरी. बस बस बस.
ए दाजी, अरे काहीतरी थंड घेऊन ये सगळ्यांसाठी. बोल तुकाराम, एवढं काय महत्वाचं सांगायचं होतं तुला? गुरुजी, स्टाफ रूम मधलं वातावरण मला काही बरोबर वाटत नाही आजकाल. काय झालं? गायधनी सर आणि त्यांचा कंपू ते कालच बसली होती स्टाफ रूम मध्ये, डोक्याला डोकी लावून काहीतरी खलबतच चालली होती त्यांची. तसं मी गेलो आतमध्ये तर एकदम चिडीचूप समधी. मला लक्षणं काही बरं वाटत नाहीत बघा. कुणाविरुद्ध खलबत करत होते? माझ्या विरुद्ध? काय विषय हो त्यांची तुमच्याबद्दल काही बोलायची, जागेवर जीभ मी पिळून टाकली तर बघा मी. तुकाराम, माफ करा गुरुजी मला, पण काय त्यांच्या जीवा लय लपालपा चालायला लागल्या. तो संताप होतो माझा एकदम. मयेकर सरांविरुद्ध नक्कीच काहीतरी मोर्चे बांधणी सुरू आहे बघा त्यांची. आता मयेकर सरांच्या घरात काही असं घडले, आता त्याचा नक्की फायदा घेऊन काहीतरी घाव घालणार बघा ते. कळतोय मला तुझा मुद्दा, पण कसं आहे तुकाराम, कुणाच्याही खाजगी आयुष्यात मी ढवळाढवळ करू शकत नाही. आता गायधनी सर आणि इतर काही स्टाफ अगदी धुतल्या तांदळासारखा नाहीये, उघड आहे. पण मयेकर सरांचा पाय सुद्धा खड्ड्यात आहे. मी फक्त त्यांचीच बाजू उचलून धरू शकत नाही. त्यांच्या काही गोष्टी आहेत ज्या मलाही पटलेल्या नाही आहेत. बरं, गायधनी सर आपलं शिकवण्याचं काम चोख करतायत, तिथं कुठंच कसूर नाहीये. हां, आता जर गायधनी जाणून बुजून मयेकर सरांना मानसिक त्रास देत असतील तर मला त्यांची कान उघडणी करायला लागेल. पण त्याची तक्रार सगळ्यात आधी मयेकर सरांकडून यायला हवी. पण गुरुजी, मयेकर सर तर तोंडाला टाळच लावून बसलेत आजकाल. असो, तू लक्ष ठेवून राहा. परिस्थिती अगदीच हाताबाहेर जाते असं वाटलं तर मलाच पाऊल उचलावं लागेल. पण शक्यतो ती वेळ येऊ नये. अभिनंदन. थँक्स. सेम टू यू. माझं कशासाठी अभिनंदन? म्हणजे काय? इतकं मोठं काम तुझ्या पायगुणामुळेच इतक्या सहजपणे मिळालं. पुरे थट्टा करताय ना माझी. शिवाय अजून काम मिळालंय कुठे? थट्टा नाही करत, खरंच सांगतो. आणि काम काय का आता मिळालं तर जमा आहे. हो ना? मग नुसतं अभिनंदनच का? काकांनी दिली तशी एखादी भेट किंवा एखादी पार्टी? पार्टी, भेट, हॉटेलच्या रूमवर गेल्यावर दोन्ही देतो एकदम. चला. एक मिनिट बोलतो साहेब. तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्टच्या फाईल आणल्या असतील ना? हां, खाली गाडीत आहेत, पण त्याची काही गरज नाही आता. कोण म्हणाला असेल? दादा म्हणाले. नाही, पण मग त्याची गरज आहे भोसले साहेब. कुणाला? मला पाहिजेत त्या फाईल्स. तुम्ही एक काम करा, दाजींकडे त्या फाईल्स देऊन ठेवा. त्या बघतो मी, मग बोलू आपण. हां? अरे हो, दादा तुम्हाला सांगायला विसरले म्हणून मी सांगतोय. आज संध्याकाळी तुम्हाला दोघांना दादानी बंगल्यावरती जेवायला बोलवलंय. 7:30 वाजेपर्यंत आहे असं म्हणा. चालेल. ठीक आहे, तुम्ही 5 वाजता इकडे या. आपण त्या प्रोजेक्टबद्दल बोलू. नंतर मी तुम्हाला बंगल्यावरती घेऊन जाईल. ठीक आहे? हां, ठीक आहे, पण हिला उगाच. नाही, तुम्ही हॉटेलवरती आराम करा. तुमच्यासाठी वेगळी गाडी पाठवेन मी बंगल्यावरती न्यायला. तुम्ही एकटेच आहे, येताय ना? हां, आता तुम्ही म्हणत असाल तर. गुड. बरोबर 5 वाजता वाट बघतोय.